नमस्कार फ्रेंड्स, महाज्योती MPSC CET 2023चा रिझल्ट आज आलेला आहे. तर फ्रेंड्स, एक्झाम 12 जुलैला झाली होती. तर आज रिझल्ट आलेला आहे. तर फ्रेंड्स, एक ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक महत्त्वाची गोष्ट आहे की आन्सर की न देताच रिझल्ट पब्लिश झालेला आहे. ज्यावेळेस आपण एक्झाम देतो त्यावेळेस त्याची फर्स्ट आन्सर की येते. त्यानंतर विद्यार्थ्यांना काही ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याच्यामध्ये काही प्रश्नाचं उत्तर चेंजेस होतात किंवा काही प्रश्न रद्द होतात आणि शेवटी मग फायनल की आन्सर की येऊन रिझल्ट लागतो. त्याच्यामध्ये फ्रेंड्स, आन्सर कीच आली नाही. विद्यार्थ्यांना किती प्रश्न अटेम्प्ट केले होते, त्यांचे किती बरोबर आले, मग ते मार्क्स बरोबर आले का, तर त्याचं विद्यार्थ्यांना काही ह्याच्यामध्ये चान्सच नाही पाहण्यासाठी. ज्यावेळेस एक्झाम अशी ऑनलाईन होते त्यावेळेस त्यांना लॉग इन करून क्वेश्चन पेपर पाहता येतो त्यांचं, आणि कोणते प्रश्न चुकले, किती अटेम्प्ट केले होते, तर त्यानुसार मग त्यांना ऑब्जेक्शन वगैरे घेता येतं. कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही पाहत असाल, रेल्वेमध्ये किंवा IBPSची एक्झाम किंवा स्टाफ सिलेक्शन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून क्वेश्चन पेपर पाहता येतो. याच्यामध्ये तसं काहीच नाही झालेलं. कमीत कमी फ्रेंड्स, विद्यार्थ्यांना महाज्योतीनं त्यांचा क्वेश्चन पेपर पाहण्याची तरी एक लॉग इन करून सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती. आता फ्रेंड्स, ही एक्झाम जी झाली होती त्यासाठी जवळपास 15,000च्या आसपास विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. एक्झाम किती दिली प्रत्यक्षामध्ये? 8,000च्या आसपास. त्याच्यामध्ये काय झालं होतं, त्यांनी एक्झाम सेंटर निवडण्यासाठी 2च ऑप्शन दिले होते. एक दिलं होतं दिल्ली आणि दुसरं महाराष्ट्र. मग ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोणता हवा दिलंच नाही. मग त्यांनी जे एक्झाम सेंटर दिले होते ते विद्यार्थ्याचं जे परमनंट ॲड्रेस आहे त्यानुसार दिलेले होते. त्यामुळे फ्रेंड्स, हे विद्यार्थी अब्सेंट राहिलेले आहे जवळपास 7-8 हजार विद्यार्थी. आता फॉर्म भरलेला होता, फॉर्म भरायला जवळपास 1-2 तास सहज जातात. 1 तास डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे होते. तर विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायची होती म्हणूनच फॉर्म भरलेले होते. पण हे अब्सेंटीचं प्रमाण कशामुळे वाढलेलं आहे, तर त्यांनी डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्याला चॉईस दिलाच नाही सेंटर निवडण्यासाठी कोणता जिल्हा पाहिजे. आणि मग झालं काय, तर विद्यार्थी बरेच शहरात विद्यार्थी राहतात, काही विद्यार्थी जॉब करत असतात, काही जणांच्या आर्थिक अडचणी असतात. मग त्यांना त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ते टाळलं एक्झाम देणं. मग हे अब्सेंटीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर फ्रेंड्स, महाज्योतीने एवढे तरी विद्यार्थ्यांना आन्सर की तरी द्यायला पाहिजे होती, किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. ह्याच्यामध्ये किती दिवस गेले असते? 10 दिवस गेले असते. मग रिझल्टला जेवढा दिवस उशीर लावलेला आहे, 12 जुलैला एक्झाम झाली होती, आज रिझल्ट आलेला आहे. तर फ्रेंड्स, या रिझल्टची ही जी PDF आहे ती टेलिग्राम ग्रुपवरती एक चॅनल आहे आपलं SHG एज्युकेशन, त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. तुमचे तिथे मार्क्स पाहू शकता. तुम्ही जर एक्झाम दिली असेल, याच्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर नक्की तुम्ही महाज्योतीला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, एक्झाम जर दिली असेल आणि नाव नसेल तर. आता फ्रेंड्स, पुढची स्टेप काय असणार की 1500 जागा आहेत MPSCच्या. ठीक आहे. आता रिझर्वेशन वगैरे किती आहे ऑनलाईननुसार, ऑनलाईन त्याच्यामध्ये ऑनलाईन आहे, काही जणांनी फॉर्म भरलेले, ऑफलाईन आहे. तर कट ऑफ कसा लागणार आहे ते काहीच आयडिया नाही अजून. तर ही काही सिलेक्शन लिस्ट नाही फ्रेंड्स, फक्त एक्झाम दिली होती त्यांच्या उतरत्या क्रमानं ही मेरिट लिस्ट आहे. आता शेवटी फायनल मेरिट लिस्ट लवकरच येईल अशी अपेक्षा करूयात आपण. थँक्यू.